तो गाइस ये भी ड्रैगन पैलेस का एक पार्ट है, एक स्तूप है जहाँ पे परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनकी मूर्ति स्थापित की गई है। आप देख सकते हैं मूर्ति कितनी विशाल और अद्भुत है। आपल्याला माहितीच आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे कोण होते आणि त्यांनी आपल्यासाठी काय केलं ते प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे। पण मी एक सांगून इच्छिते की ही मूर्ती स्थापित करण्याचा म्हणजे एकच अर्थ की ज्याच्या आधी ड्रॅगन पॅलेसमध्ये जी भगवान बुद्धाची मूर्ती आहे त्याच्या दर्शन घ्यायच्या आधी आपण त्या व्यक्तीचे दर्शन घेतले पाहिजे ज्या व्यक्तीमुळे आपण जिवंत आहोत। जय भीम। सर्वांना माझं जय भीम। तर आज बुद्ध पौर्णिमा त्यानिमित्त आम्ही ड्रॅगन पॅलेसला आलो। ड्रॅगन पॅलेस हे कामठी इथे आहे आणि वन ऑफ द बेस्ट बुद्धा टेम्पल याला म्हटलं गेलं आहे आणि बुद्ध जयंतीबद्दल तर सगळ्यांना माहीतच आहे। तर आम्ही आज इथे विजिट करायला आलो। ॲटमॉस्फिअर पाहू शकता तुम्ही इथे। हे आहे ड्रॅगन पॅलेस एंट्री गेट। आता आम्ही इथे एंट्री करत आहोत। पाहू शकता इथून तुम्हाला क्लिअर दिसेल हे आहे ते ड्रॅगन पॅलेस। अंदर पण पाहून सर्वांना जय भीम। आणि मला असं वाटतं की तुम्ही आपली 14 एप्रिल खूप छान पद्धतीने साजरी केल्याच असाल म्हणजे काय खूप साजरी झालीच आहे। मी सुद्धा बघितलेलं आहे फारशा लोकांनी बाबासाहेबांचं खूप छान पद्धतीने वाढदिवस साजरा केला। आता आज जे आहे आपली बुद्ध जयंती आहे हो ना, तर ती पण त्याचप्रमाणे साजरी करण्यात यावी आणि बौद्ध जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि छान बुद्धवंदना करून बुद्धवंदना म्हणून भगवान बुद्धांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे कसं वागायचं कसं नाही वागायचं मेडिटेशन करायचं ते थोडंफार आपण आपल्या जीवनामध्ये आणायचं आणि त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करायचा। आणि माझं म्हणजे असं आहे की जर तुम्ही मेडिटेशन कराल त्याने फार छान फायदा होतो। आता तुम्ही बघत असाल बेबी माझ्या हातात आहे आणि मी जेव्हा प्रेग्नंट असताना सुद्धा मी मेडिटेशन केलेलं आहे, मेडिटेशन शिबिर केलेली आहे। तर मला असं वाटतं की जेणेकरून अगर मुलगी प्रेग्नंट असली तर तिने 10 दिवसाची शिबिर जे आपण म्हणतो ते नक्की करावी, त्यांनी भरपूर फायदा होतो। त्याचा एक्सपिरियन्स मी नंतर तुम्हाला शेअर केला। सर्वांना जय भीम आणि पुन्हा एकदा बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि प्रशिक्षकडून सुद्धा तुम्हाला जय भीम। जय भीम। जय भीम। सायंकाळची वेळ आहे। ओ बेटी कहाँ जा रहा बड्डी? ओ कहाँ जा रहा? चढता येते का आम्हाला? एकच हात खाऊन राहिला।
में शाम को वंदना होती है, सेम ऐसी ही वंदना यहाँ होती है, जो यहाँ का स्टाफ मिलके करता है, सब लोग मिलके करते हैं एक्चुअली, जिसको सार्वजनिक वंदना बोलते हैं। आप लोग भी अगर आते हैं तो आप लोग भी उसे ज्वाइन कर सकते हैं। और जो डप्पी यहाँ बजाते हैं, जो यहाँ का ट्रेडिशनल नहीं है, जापान का है, बट अभी भी यहाँ फॉलो किया जाता है, जो बहुत अच्छा लगता है। तो गाइज ये है ड्रैगन पैलेस का नाइट का व्यू, आप देख सकते हैं कितना अट्रॅक्टिव्ह व्यू आता है रात में। इथे एक खास पद्धतीची बुद्ध वंदना झाली होती, ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। है ड्रैगन पॅलेसचा रात्रीचा व्यू। आता इथे एक तो गाइज ये है ड्रैगन पैलेस का नाइट का व्यू, आप देख सकते हैं कितना अट्रैक्टिव व्यू आता है रात में। और बैकग्राउंड में आप सुन सकते हैं कि यहाँ पे अभी भी बुद्ध वंदना चालू है। तो हे आहे ड्रैगन पैलेस रात्रीचा व्यू। तो गाइज ये है ड्रैगन पैलेस का नाइट का व्यू, आप देख सकते हैं कितना अट्रैक्टिव व्यू आता है रात में। और बैकग्राउंड में आप सुन सकते हैं कि यहाँ पे अभी भी बुद्ध वंदना चालू है।